धनंजय काळे जो स्वतः डबिंग आर्टिस्ट आहे, मिमिक्री करतो, ऍक्टिंगही करतो, तर त्याच्याकडनं काहीतरी ऐकूया नाही का. धनंजय, तुझं मनापासून स्वागत. नमस्कार, तू थँक्यू. मिमिक्री करतोस तर काय ऐकवतोयस? मिमिक्रीमध्ये तुम्हाला मी पहिल्यांदा वेगळा आवाज ऐकवतो. बरं बरं, कडक लक्ष्मीच्या वाद्याचा आवाज. नको रे बाबा, आमची सगळी मुलं घाबरतील. क्या बात है. मस्त. हर संत कहे साधु कहे क्या बात है. क्या बात है. सच और साहस है जिसके मन में वाह. अंत में जीत उसी की रहे. तर मायकेल जॅक्सनचं गाणं ऑर्केस्ट्रा बँडवर कसं वाजेल? बापरे. धनंजय, तू जेव्हा म्हणालास की मी मिमिक्री करणार तेव्हा माझ्या डोळ्यासमोर आलं होतं की तू कुठल्या तरी ऍक्टरचा आवाज काढणार वगैरे वगैरे, जे टिपिकल आहे, बच्चन, ओम प्रकाश. पण त्याच्या पलीकडे जाऊन तू आज तुझ्या मुखाचा वेगवेगळाच वापर केलेला आहे. तुला कधी सापडलं की आपल्यामध्ये ही एक वेगळी कला आहे, गुण आहे आणि ह्याच्यात आपण काहीतरी करू शकतो, अशी जाणीव तुला कधी झाली? लहानपणापासून, साधारणतः 10व्या-11व्या वर्षापासून मला असं जाणवायला लागलं की मी असे आवाज काढू शकतो. त्यावेळी केलेली, आणि त्याच्यानंतर मी एवढं ऑब्झर्वेशन केलं की वेगवेगळे आवाज म्हणा, कुठलेही आवाज म्हणा, मी ऑब्झर्व केला, अभ्यास केला त्याच्यावर, आणि त्याच्यामुळे मी हे आवाज काढू शकलो आणि तेव्हाच मला कॉन्फिडन्स आलेला, आणि त्याच्यामुळे मी तेव्हापासून शो करतो. फियाट ही पर्सनॅलिटीज अशी आहे की त्याच्यामुळे आवाज थोडासा लो क्वालिटीचा वाटतो, त्याच्यामुळे माझं बिहेवियर पण तसं होतं. अच्छा. म्हणजे बघा ना, फियाट नंतर वळूया आपण कुठल्या गाडीकडे? कुठल्या? लोकांच्या आवडत्या आणि मुलांच्या सुद्धा आवडत्या मर्सिडीज. बाप. तर मर्सिडीज हाय पॉलिश आवाज कशी जाते बघा. ओ हो, क्या बात आहे. वा. 4 मर्सिडीज गेल्या, 4 मर्सिडीज. अच्छा. ओ, क्या बात आहे. आणि हीच मर्सिडीज कॅडल रोडला, म्हणजे कुठल्याही एक्सप्रेसला किंवा कॅडल रोडला, म्हणजे दादरचा, पावसाळ्यात मी बघितलं तिच्या चाकांमधून ओघळतं ते पाणी आहे, त्याचा आवाज वेगळा होतो. म्हणजे त्या मशीनचा आवाज आणि त्या पाण्याचा आवाज एक मिक्स होतो आणि एक वेगळा आवाज, एक वेगळा आवाज क्रिएट होतो. म्हणजे मी ऑब्झर्व केलंय स्वतः. एक मर्सिडीज गेली, वरतून पाऊस पडतोय, खाली पाणी साचलंय रस्त्यावर. बर. क्या बात है. किंवा कधीतरी पटकन पाणी उडतं अंगावर. ओ, वंडरफुल. म्हणजे ती मर्सिडीज गाडीचं पण आपल्याला कौतुक वाटतं, अरे वा.